Good afternoon, friends. Last time we were discussing about chapter number 9, current electricity. In that, last time we were also discussing Kirchhoff's laws of electrical network, out of which we have already discussed Kirchhoff's first law. Kirchhoff's first law means KCL. KCL means Kirchhoff's current law. मित्रांनो, आपण जे चॅप्टर शिकत आहोत चॅप्टर नंबर 9, त्याच्यामधलं चॅप्टर 9 मधला पॉईंट जे आपण मागच्या व्हिडिओ किंवा ऑनलाईन लेक्चर्समध्ये आपण स्टडी केलेला आहे. किर्चॉफ्सचे 2 लॉज आहेत. पहिला लॉ जो आहे तो KCL आहे. KCL म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ. आणि दुसरा जो लॉ आहे तो आहे KVL, जो या ठिकाणी मी या ठिकाणी स्क्रीनवरती मार्किंग केलेली बघा मित्रांनो. KVL म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. आणि या ठिकाणी हा दुसरा पॉईंट आहे त्याच्यातला किर्चॉफ्स लॉमधला. हा जो 9 आहे, 9 हा चॅप्टरचा 9 आहे आणि त्याच्यामधला हा दुसरा पॉईंट 9.2.2 किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. सो फ्रेंड्स, आता या ठिकाणी आपल्याला किर्चॉफ्स नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने 2 लॉज शोधून काढलेले आहेत. पहिला जो लॉ होता KCL तो ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे. नाव वी आर गोइंग टू डिस्कस सेकंड वन लॉ KVL. हिअर वी आर गोइंग टू मार्किंग KVL. KVL म्हणजेच मी तुम्हाला सांगितलेलं आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. त्याच्या आता आपण स्टेटमेंट बघू शकतो. हे या ठिकाणी मी स्टेटमेंटवरती मार्किंग केलेली आहे. स्टेटमेंट खूप सिंपल आणि सोपं आहे. तर व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ KVL? सो द अल्जेब्रिक सम ऑफ potential difference and electromotive force is in a closed loop is 0. ते कसं यायला पाहिजे? 0 यायला पाहिजे. म्हणजेच द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स या दोघांची बेरीज किती यायला हवी? 0 यायला हवी. ती या ठिकाणी दाखवलेली इक्वेशन 1 मध्ये. तर त्याला म्हणू शकतो आपण KVL. KVL म्हणजे पुन्हा सांगतो किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. सो फ्रेंड्स, आय रिपीट, द अल्जेब्रिक सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इन ए क्लोज्ड लूप इज 0 is known as KVL. तर आता हा झाला KVL लॉ. आपण त्याचं स्टेटमेंट बघितलं. आता पुढचा जो आर्टिकल आहे, पुढचा आर्टिकल म्हणजेच त्याच्या पुढचा पॉईंट तो म्हणजे साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय की ज्या वेळेस आपण KVLमध्ये पोटेन्शियल डिफरन्सची ज्यावेळेस बेरीज करणार त्यावेळेस त्याचे जे साईन आहे बघा, मी खाली मार्किंग केलेली आहे स्क्रीनवरती पॉझिटिव्ह साईनसाठी. मग ते पॉझिटिव्ह साईन कसं आणायचं, निगेटिव्ह साईन कसं आणायचं, त्याच्याबद्दल वी आर गोइंग टू डिस्कस. सो साइन कन्व्हेन्शनमध्ये आपल्याला या ठिकाणी ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागेल. वी हॅव टू कन्सिडर बेसिकली दिस टाईप ऑफ डायग्राम, सर्किट डायग्राम. दिस इज नोन ॲज फिगर ए. त्याला आपण म्हणू शकतो फिगर ए. तर आता या फिगर एच्या वरून आपल्याला त्या ठिकाणी साइन कन्व्हेन्शन म्हणजे त्याला निगेटिव्ह साईन द्यायचे का पॉझिटिव्ह साईन द्यायचे हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. तर बघा या ठिकाणी पहिला पॉईंट आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये बघू शकतो. व्हाईल ट्रेसिंग ए लूप थ्रू ए रेजिस्टर अलॉंग द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. या ठिकाणी हे कन्व्हेन्शनल करंट आलेला आहे. कन्व्हेन्शनल करंट म्हणजे काय? अकॉर्डिंगली म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू बॅटरी. ही बॅटरी दिलेली आहे. या बॅटरीच्या विथ रिस्पेक्टिव्हमध्ये जे करंट फ्लो होईल त्याला म्हणणार कन्व्हेन्शनल करंट. सो while tracing a loop
tracing a loop through a resistor along the direction of conventional current, the potential difference across that resistance is considered negative. कन्व्हेन्शनल साईन आपल्याला या ठिकाणी निगेटिव्ह दिलेला आहे. म्हणजेच काय की जर समजा बॅटरीच्या विथ रिस्पेक्टिव्हमध्ये जे करंट फ्लो होईल त्याला कोणतं साईन जाईल, निगेटिव्ह साईन जाईल. म्हणून या ठिकाणी हे निगेटिव्ह साईन आलेलं आहे, निगेटिव्ह हा वर्ड आलेला आहे. नेक्स्ट वन, द लूप इफ द लूप इज ट्रेस्ड अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट. कन्व्हेन्शनल करंटच्या ऑपोजिटमध्ये जर आपण लूप ट्रेस केलं तर त्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्सचं जे साईन आहे तीच कन्सिडर टू बी पॉझिटिव्ह. त्याचं साईन कसं कन्सिडर करायचं, पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. तर मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे की व्हाईल ट्रेसिंग ए लूप कसं ट्रेस करायचं. तर बघा मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे ए बी एफ जी अगेन ए बी एफ जी ए हे झालं लूप कंप्लीट झालं. तर ह्या लूप ज्यावेळेस आपण ट्रेस करणार, हे लूप जेव्हा आपण ट्रेस करणार अलॉंग द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट, तर त्यावेळेस त्याचे जे येणारं पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याचं साईन कसं असेल, निगेटिव्ह असेल. त्याचं साईन कसं असेल, निगेटिव्ह असेल. मग तीच पोझिशन आपण कुठं कन्सिडर करू शकतो, इफ द लूप इज ट्रेस अगेन्स्ट म्हणजे काय, टू अपोजिट द डायरेक्शनल करंट, द डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंटच्या अपोजिटमध्ये जर आपण लूप ट्रेस केलं तर त्यावेळेस त्याला कोणतं साईन येणार, पॉझिटिव्ह साईन येणार. म्हणजेच या ठिकाणी जी एफ बी ए अगेन जी, तर त्यावेळेस त्याचे साईन कोणतं येणार, पॉझिटिव्ह येणार. ओके. सो याच्यावरून आपण आता फिगर क्लिअर झालेली आहे. ती फिगर जी आपल्याला दिसते आहे ती फिगर स्क्रीनवर दाखवतोय तुम्हाला, मी मार्किंग केलेलं आहे इन द फॉर्म ऑफ सर्कल. तर या ठिकाणी दोन सोर्सेस वापरले गेलेले आहेत, एक E1, सेकंड वन इज E2. ऑल्सो रिस्पेक्टेड रेजिस्टर R1, रेजिस्टर R2, रेजिस्टर R3 अँड रेजिस्टर R4. आणि त्या ठिकाणी रेजिस्टर R5 इज ऑल्सो प्रेझेंटेड इज देअर. तर त्या रेजिस्टरच्या अक्रॉस किंवा रेजिस्टरमध्ये कोण कोण आलेलं आहे, करंट I1 आहे, करंट I3 आहे, करंट I1 अगेन्स्ट अपोजिट डायरेक्शन्स, आणि R4 आहे, R4 अपोजिट डायरेक्शन I2 आहे, आणि दिस वन ऑल्सो I2 आहे. तर ज्यावेळेस पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतं, पोटेन्शियल डिफरन्स मीन्स what is the potential, what is the definition of potential difference, means product of current and resistance, that is called potential difference. I repeat, potential, what is mean by potential difference, what is mean by potential difference. Potential difference means product of current and resistance, means I into R. So friends, we are taking understanding about figure. Consider loop A B F G A B F G again A. तर हे लूप आपण कन्सिडर केल्यानंतर साइन कन्व्हेन्शनच्या द्वारे आपण काय घेणार, वी गेट what we will get, this one, this equation is make. मी स्क्रीनवरती दाखवतोय मित्रांनो, मायनस I1 R1 मायनस I3 R5 मायनस I1 I3 प्लस E1, this one is plus sign, plus E1 means this battery sources is equal to 0, is equal to 0. So E1 is become in this sides and this negative sign transfer or carried equal to signs I1 plus R1 plus I3 into R5 plus I1 into R3. This equation is makes for one battery source. So friends, similarly we draw second loop. This one is second loop, B F D C B, B F D C again B, in anti-clockwise
direction and applying sign convention, then that time we will get what we will get, this equation. This equation we can get in second loop, minus I2 into R2 minus I3 into R5 minus I2 into R4 plus E2 is equal to 0. Again I will interested to explain I2 into R2 means potential difference. Again say product of resistance and current, we can say that potential difference. So friends, this equation makes E2 on the left hand side and this term goes on right hand side. Then equation make I2 into R2 plus I3 into R5 plus I2 into R4. This one is the second equation for EMF source E2. So E1 and E2, E1 and E2 we have make their circuitry equations. So we can say that equation number 1, this one, and this one is equation number 2, and this one is equation number 3. Here we have finished our Kirchhoff's voltage law, that is in short we can say that KVL, and this from this we can say that the statement of KVL is algebraic sum of the potential difference and electromotive force. In short we can say that EMF in a closed loop is zero, that is in mathematical form we can say that summation I into R plus summation E is equal to 0. This is known as Kirchhoff's voltage law. So friends, I hope you should better understand this Kirchhoff's voltage law. Thank you, and I will represent another video at next time. Thank you.